जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त बॅनर डिझाईन कशा प्रकारे तयार करायची याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी देणार आहे। तर डिझाईन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय, तुम्ही डिझाईनची क्वालिटी ते चेक करू शकता। तर अशा प्रकारचे डिझाईन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आणि त्याचसोबत मित्रांनो, या मटेरियलला आपला पासवर्ड असणार आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये कुठेही मी बोलून सांगणार आहे। ओके, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर धीरज साळुंखे ग्राफिक्स नावापुढे तुम्हाला जे सबस्क्राईबचं बटन दिसते त्यावरती क्लिक करून तुम्ही आपली YouTube फॅमिली ते जॉईन करू शकता। तर आपली YouTube फॅमिली जॉईन नक्की करा। त्याचसोबत तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा करू शकता। जर व्हिडिओ आवडत नसेल तर मित्रांनो डिसलाईक सुद्धा तुम्ही करू शकता। तर दोन्हीपैकी कोणतं तरी एक ऑप्शन नक्की करा, कारण त्यामुळे मित्रांनो मला समजत असतो की माझा व्हिडिओ किती जणांना आवडतोय। आणि तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो सुद्धा करू शकता। जर तुम्हाला बॅनर तयार करताना जर काही अडचणी येत असतील तर बिंदास तुम्ही आपल्याला इथे मेसेज करू शकता। तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा इथे मी प्रयत्न करेल। बाकी आपलं व्हॉट्सअपचं आणि टेलिग्रामचं चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर हे दोन चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला इथे मी देत असतो। तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी मित्रांनो आलो आहे माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती। तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असणारं पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन इथे ओपन करून घ्यायचं आहे। तर आता मी ते डिझाईन पूर्ण तयार करून घेतली आहे आणि जी काही PLP फाईल असेल ती इथे मी ओपन करून घेतले। तर ह्याच्यामध्ये मी काय एलिमेंट्स इथे ॲड केले आहेत ते तुम्हाला इथे दाखवतो। तर जास्त तुमचा टाईम इथे मी घेणार नाही, कारण तुम्हाला डिझाईनची डायरेक्ट PLP फाईलच मी दिले आणि मटेरियलसुद्धा दिले। ज्यांना कोणाला मटेरियलचा वापर करून डिझाईन तयार करायची असेल तर ते मटेरियलचा वापर करून सुद्धा डिझाईन तिथे तयार करू शकता। आणि नंतर तुम्हाला इथे मी एक बॅकग्राऊंड दिलं आहे, तर इथे तुम्हाला झूम करून दाखवतो आहे। तर या थीममध्ये तुम्हाला हा बॅकग्राऊंड तुम्हाला दिला आहे मी। त्यानंतर बाकी जे काही सर्व एलिमेंट्स असतील ते तुम्हाला इथे प्रॉपर मी सेट करून दिले आहेत। तर बाकी तुम्हाला इथे PLP फाईलमध्ये काय चेंजेस करायचे आहेत, तर जो काही सुबेक्तूचं नाव असेल ते नाव तुम्हाला इथे चेंज करायचे सर्वात आधी। त्यानंतर जो काही सुबेक्तूचा फोटो असेल तर तो तुम्हाला इथे चेंज करून घ्यायचा आहे। तर तुमच्या मॉडेलचा जो काही फोटो असेल त्या फोटो मागचा बॅकग्राऊंड तुम्हाला प्रॉपर तिथे इरेज करून घ्यायचं आहे। तर बॅकग्राऊंड इरेजरमध्ये किंवा फोटो रूम ॲपमध्ये तुम्ही ते प्रॉपर तिथे करू शकता। बाकी मित्रांनो, तुम्हाला या कॉर्नरमध्ये जो काही मॉडेलचा फोटो असेल तो तुम्हाला तिथे प्रॉपर सेट करायचा आहे। तर फक्त तुम्हाला 5 ते 10 मिनटं तिथे डिझाईन तयार करायला लागणार आहेत। तर आता ज्यांना कोणाला पिक्सेल लॅबमध्ये PLP फाईल ॲड करायसाठी प्रॉब्लेम येतोय तर त्यांनी काय करा की आपलं जे काही टेलिग्रामचं चॅनल असेल तर ते तिथे तुम्ही जॉईन करा। तिथे तुम्हाला पिक्सेल लॅबचा सध्या जो मी ॲप यूज करतो तुम्हाला तिथे भेटून जाईल। तर मी तिथे पिन करून ठेवला ॲप, त्यावरती क्लिक करा आणि ॲप्लिकेशन तुम्हाला तिथे भेटून जाईल, तो तुम्ही इन्स्टॉल करा। त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होऊन जाईल। तर सध्या तरी मला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आहे। आणि एक गोष्ट म्हणजे डिझाईन सेव्ह करताना तुम्हाला साईज इथे तुम्हाला चेंज करायची नाही आहे। जी कस्टम साईज आहे तीच तुम्हाला तिथे ठेवायची आहे, कारण आपण कॅनव्हाची साईज आपण रिसाईज तुम्हाला करून दिले। ओके, सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं, डिझाईन तुमची गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। बाकी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं। आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल। आणि मटेरियलचं तुम्हाला पासवर्ड टाकायचं आहे 4860। ओके, तर चालतं मग मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतो त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता।